नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनानं विविध योजनांचा लाभ पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी ही प्रणाली लागू केली आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये काही शेतकऱ्यांनी चुकीची किंवा बनावट कागदपत्र सादर केल्याचं आढळून आलं असून अशा शेतकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। कृषी विभागाच्या माहितीनुसार अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल। याशिवाय त्यांनी शासनाच्या विविध योजनांमधून घेतलेला अनुदानाचा लाभ देखील वसूल करण्यात येईल। या कारवाईमागचा उद्देश म्हणजे योजनांमधील गैरवापर थांबवणं आणि खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणं हा आहे। राज्यामध्ये सध्या 22,21,893 शेतकरी नोंदणीकृत आहेत। त्यापैकी सुमारे 3,52,990 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलेत। जत तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदणी झाल्याचं कृषी विभागाने सांगितले। फार्मर आयडी ही कृषी विभागाची योजना असून त्याची अंमलबजावणी कृषी आणि ग्राम विकास आणि महसूल विभागाच्या संयुक्त समन्वयातून केली जाते। मात्र या तीनही विभागांमधील समन्वयाचा अभाव सध्या मोठी अडचण ठरत आहे। फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचा एक डिजिटल ओळख प्रमाणपत्र आहे। या आयडीमध्ये शेतकऱ्याचं नाव, आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील, शेतीचा प्रकार, पिकांची माहिती आणि इतर आवश्यक तपशील समाविष्ट केले जातात। या डिजिटल नोंदणीद्वारे शासन प्रत्येक शेतकऱ्याची खरी ओळख पटवू शकतं आणि योग्य पात्रतेनुसार अनुदान आणि सहाय्य देऊ शकतं। जर एखाद्या शेतकऱ्याने चुकीची किंवा बनावट कागदपत्र सादर करून कोणत्याही शासकीय योजनेसाठी अर्ज केला तर त्याचा फार्मर आयडी आणि आधार क्रमांक दोन्हीही 5 वर्षांसाठी निलंबित केले जाईल। या काळामध्ये तो शेतकरी कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तसेच शासनाने मिळवलेले अनुदान देखील पुन्हा परत वसूल केले जाईल। अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी शासनाने API म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ही प्रणाली सुरू केली आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा आधार, 7/12 उतारा, बँक खातं आणि महसूल विभागाची माहिती थेट एकत्रित केली जाणार आहे। यामुळे चुकीची माहिती दिलेल्या अर्जदारांची त्वरित ओळख पटते आणि फसवणूक टाळली जाते। जर शेतकऱ्यानं खोट्या माहितीच्या आधारे शासनाचं अनुदान घेतल्याचं सिद्ध झालं तर संबंधित शेतकऱ्यावरती केवळ शिस्तभंगात्मक नव्हे तर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। फार्मर आयडी आता सर्व कृषी योजनांसाठी आवश्यक झालाय। खतं, बी बियाणं, विमा, शेती अनुदान, सिंचन योजना आदींसाठी अर्ज करताना या आयडीचा वापर करावा लागतो। भविष्यामध्ये सर्व कृषी योजना एकाच डिजिटल ओळखीशी जोडल्या जाणार आहेत। त्यामुळे योग्य माहिती सादर करूनच नोंदणी करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाऊ शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।